हे पहा, नामदेव शास्त्री हे डॉक्टरेट आहेत. ज्ञानेश्वरीवर त्यांचा फार गाढा अभ्यास आहे. स्वतःला न्यायाचार्य ही पदवी लावत आहेत. मला वाटतं की त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा, कुणाचं समर्थन करावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या निमित्ताने ते राजकारणात आले आणि राजकारणात आल्यामुळे मग काही वेळा स्तुती होईल, काही वेळा टीका होईल. या दोन्हीची त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. नामदेव शास्त्रीनं धनंजय मुंडेला पाठिंबा द्यावा का, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. पण मला थोडं इतिहासात गेल्यावर असं लक्षात आलं की 2015ला पंकजा मुंडेला गडावरून राजकारण करायचं नाही किंवा गडावर राजकारण होणार नाही म्हणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनं जो दसरा मेळाव्याची परंपरा घालून दिली होती, ती परंपरा त्यांनी खंडित केली. तर त्यांनी काय सांगितलं की गडावरून राजकारण करायचं. आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे हे राजकारणासाठी उघडे झाले? हा माझ्यासमोर पडलेला एक फार मोठा प्रश्न. मी त्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे.